नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री शहाजी येडे सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस शिक्रापूरमध्ये स्वागत करत आहे. सन 2026-27 समर बॅचेससाठी आमच्याकडे प्रवेश देणे चालू आहे. आमच्याकडे खालील वर्गांचे तास घेतले जातात. इयत्ता 4थी स्कॉलरशिप परीक्षा, इयत्ता 5वी नवोदय परीक्षा, इयत्ता 7वी स्कॉलरशिप परीक्षा, इयत्ता 8वी NMMS परीक्षा आणि इयत्ता 6वी इस्रोची परीक्षा. त्याचबरोबर इयत्ता 10वी स्टेट बोर्ड परीक्षा इत्यादी वर्गांचे तास घेतले जातात. परिपूर्ण शिक्षण घ्यायचं असेल, कन्सेप्ट मॅप संकल्पना समजून घ्यायच्या असतील तर तुम्ही आजच श्री टकले पाटील क्लासेस शिक्रापूर या क्लासला जॉईन व्हा. जॉईन होण्यासाठी खालील दिलेल्या संपर्क क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकता. संपर्क क्रमांक आहे आमचा 80 10 88 52 66. त्याचबरोबर 97 63 68 80 73. धन्यवाद. आजचा घटक आहे 2 संख्यावरील क्रिया. त्याच्यातील उपघटक आहे 12वा काळ, काम आणि वेग. काळ, काम आणि वेग. याच्यात काळ रेल्वेच्या संदर्भात आपल्याला घ्यायचे उदाहरण. त्याच्या अगोदर तुम्हाला सूत्र माहिती पाहिजे. रेल्वेच्या संदर्भात 24 तासी घड्याळाचा विचार केला जातो. 12 तासी घड्याळ जे आहे याचा विचार केला जात नाही. 24 तासी घड्याळ जे आहे त्याचा. 12 तासी कालमापन पद्धत जी आहे ती कशी असते? रात्रीचे 12 ते दुपारचे 12 याला मध्यान्हपूर्व काळ म्हणतात आणि दुपारचे 12 ते रात्रीचे 12 याला मध्यान्होत्तर कालावधी म्हटलं जातं. म्हणजे PM आणि AM. रात्रीच्या 12च्या पुढं सकाळच्या 12 पर्यंत काय होतं? मॉर्निंग होतं, AM. आता 24 तासी कालावधीमध्ये काय होतं? 24 तासी घड्याळाचा विचार केला जातो. म्हणजे 12 तासी कालमापन पद्धतीत वेळेत मध्यान्ह उत्तर 12 मिळवल्या 24 तासी कालमापनातील वेळ मिळते. म्हणजे दुपारचे 2 वाजले म्हणजे 14 वाजले, रात्रीचे 12 वाजले म्हणजे किती वाजले? 24 वाजले. असं आपण काय करतो? गृहीत धरतो. आता याच्यानंतर रेल्वेचे उदाहरण सोडवण्यासाठी डिश टीव्ही 10/36. सूत्र एकच डोक्यात ठेवायचं. डिश टीव्ही. डी डिस्टन्स, टी टाइम आणि व्ही व्हेलॉसिटी म्हणजे वेग. डिश टीव्ही तुम्ही सायन्स मध्ये शिकणार आहात. डिश टीव्ही. आता डी म्हणजे अंतर, टी म्हणजे वेळ, व्ही म्हणजे वेग आणि 10/36 याचा अर्थ काय? किलोमीटरचं मीटर आवर्स मध्ये करण्यासाठी यांचा वापर करावा लागतो. मग अंतर बरोबर वेळ गुणिले वेग या सूत्राचं तुम्हाला काय करता येतं? मॉडिफिकेशन करून वेग बरोबर अंतर भागिले वेळ, वेळ बरोबर अंतर भागिले वेग हे रूपांतर करता येतं. आता पहिला मुद्दा डोक्यात ठेवायचा आहे किलोमीटर ऑब्लिक तासाचे. आणि रेल्वेचं उदाहरण सोडवण्यासाठी तुम्हाला एकक समान ठेवणं गरजेचं आहे. एकक काय पाहिजे? समान. म्हणजे मीटर किलोग्रॅम सेकंद MKS किंवा CGS मध्ये पाहिजे. CGS म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम पर सेकंद आणि MKS म्हणजे मीटर किलोग्रॅम सेकंद. आता किलोमीटर तासाचे रूपांतर मीटर पर सेकंदामध्ये करताना 5/18 किंवा 10/36 न गुणायचं. किती न गुणायचंय? 10/36 किंवा 5/18 न गुणायचं. कोणाला? दिलेल्या संख्येला. दुसरा, मीटर सेकंदाचे रूपांतर किलोमीटर तासामध्ये करताना 18/5 किंवा 36/10 ने गुणावे. तिसरा, रेल्वेची दिशा विरुद्ध असल्यास तिच्या वेगांची बेरीज करावी. रेल्वेची दिशा विरुद्ध असल्यास म्हणजे काय? एक रेल्वे उजवीकडून डावीकडे जाते आणि एक रेल्वे डावीकडून उजवीकडे जाते. अशी डावीकडून उजवीकडे एक गेली आणि उजवीकडून डावीकडे गेली म्हणजे विरुद्ध दिशा आहेत एकमेकांच्या. त्यावेळेस त्यांच्या वेगांची काय करायची असते? बेरीज करायची असते. आणि याच्यावर प्रश्न कसे येतात तुम्हाला पेपरमध्ये? त्या 2 रेल्व्या अ ठिकाणावरून आणि ब ठिकाणावरून विरुद्ध दिशेने सुटलेल्या आहेत. किती वेळात ते एकमेकांना भेटतील किंवा ते किती वेळात पूल जो आहे रेल्वेचा तो ओलांडतील किंवा बोगदा ओलांडतील, असे प्रश्न टाकले जातात. मग रेल्वेची दिशा बघा, एकच दिशा असेल रेल्वेची म्हणजे अशी रेल्वे चाललेली आहे उजवीकडून डावीकडे चाललेली एक दिशा म्हणायचं. तर त्या वेगांची वजाबाकी करायची. काय करायची आहे? वेगांची वजाबाकी करायची आहे. म्हणजे रेल्वेचा वेग कमी जास्त असू शकतो, सारखा असेल का? नाही. 5वं, गणितात जेवढ्या लांब्या दिल्या असतील त्या सर्वांची बेरीज करावी आणि त्या एकूण लांबीला अंतर समजावे. म्हणजे काय? रेल्वेची लांबी, बोगद्याची लांबी या दोघांची बेरीज करायची की तिचं झालं एकूण अंतर. याचं कारण काय? रेल्वे तिचं अंतरही कापते आणि बोगद्यातूनही जाते म्हणजे बोगद्याचं अंतरही कापते. याच्यानंतर सरासरी, रेल्वेचा सरासरी वेग काढायचा असेल किंवा दुसऱ्या एखाद्या वाहनाचा सरासरी वेग काढायचा असेल तर सरासरी वेग काढण्यासाठी सूत्र 2 गुणिले पहिला वेग गुणिले दुसरा वेग छेद पहिला वेग अधिक दुसरा वेग. हे महत्वाचं सूत्र. नंतर भेटण्यासाठी लागणारा वेळ. आता कोणाला भेटण्यासाठी? रेल्वे एकमेकांना भेटण्यासाठी, रेल्वे आणि गाडी भेटण्यासाठी लागणारा वेळ. पहिल्या गाडीचा वेग गुणिले तिच्यामध्ये असणारा वेळ त्याच्यातला फरक भागिले त्यांच्या वेगामधील फरक. कारण दोन्ही गाड्यांचा फरक वेगवेगळा असेल. एक 10 वाजता सुटली,
ए ठिकाणावरून, दुसरी बी ठिकाणावरून 11 वाजता सुटली, तर ह्या किती वेळात एकमेकांना भेटतील याच्यासाठी त्यांचा वेळ, त्यांचा वेग आणि पहिल्या गाडीने घेतलेला वेग जे महत्वाचं आहे. याच्यानंतर 8वं सूत्र आहे, अंतर काढायचं असेल म्हणजे ट्रेनची लांबी काढायची असेल तर वेगामधील फरक गुणिले वेळ. वेगामधील फरक गुणिले वेळ. सुरुवातीचा वेग वेगळा असतो आणि अंतिम वेग वेगळा असतो. सुरुवातीचा वेग गाडीचा काय, डायरेक्टच गाडी चालू केल्या गेल्या 100च्या स्पीडनं पळते का गाडी, नाही पळत. म्हणून सुरुवातीचा वेग आणि अंतिम वेग जो आहे यांच्यामध्ये काय असतो, फरक असतो. म्हणून अंतर काढण्यासाठी ट्रेनची लांबी वेगामधील फरक गुणिले वेळ या सूत्राचा वापर करावा. काम कार्य. आता इथं काय केलं जातं पेपरमध्ये, 2 माणसं एक काम 3 दिवसात पूर्ण करतात तर 4 माणसं किती दिवसात पूर्ण करतील असे प्रश्न टाकले जातात पेपरमध्ये. मग अशा वेळेस काय बघा, दोघांचे दिवस काढायचे असतील, दोघांना किती दिवस लागतील एक काम पूर्ण करायला, तर 2 संख्यांचा गुणाकार भागिले 2 संख्यांची बेरीज हे सूत्र वापरायचं. त्याच्यानंतर एकट्याचे दिवस काढायचे असतील तर दिवसांचा गुणाकार म्हणजे दिवस दिलेले असतील तर दिवसांचा गुणाकार भागिले दिवसाचा फरक. याचाच वापर कुठं करायचा आहे, 2 नळ चालू केले एक टाकी भरण्यासाठी आणि एक नळ रिकामा करण्यासाठी चालू केला तर किती वेळा टाकी भरेल किंवा संपून जाईल किंवा भरणार नाही असे प्रश्न जर विचारले तरी सुद्धा या सूत्राचा वापर करायचा. नंतर काम एकच असेल तर खालील सूत्र वापरावे. हे बघा इथं दिलेले काम एकच करायचंय, व्यक्ती बदललेले आहेत, वेळ बदललेला आहे, दिवस बदललेले आहेत, तर सूत्र वापरायचं दिवस बरोबर m गुणिले t गुणिले d गुणिले w भागिले m1 t1 d1 w1. याचा अर्थ काय, m म्हणजे मजूर, त्यालाच मानसेवी बोललं जातं, t म्हणजे वेळ, d म्हणजे दिवस आणि w म्हणजे काम किंवा कार्य. त्याच्यानंतर काम जर वेगवेगळं असेल तर कोणतं सूत्र वापरायचं, बघा दिवस काढण्यासाठी m t d w1 भागिले m1 t1 d1 w हे सूत्र वापरायचं. काम जर वेगवेगळं असेल म्हणजे 2 स्त्रिया एक काम 2 दिवसात पूर्ण करतात, 3 पुरुष तेच काम एका दिवसात पूर्ण करतात, याच्यासाठी हे सूत्र वापरायचं. त्याच्यानंतर नळ आणि टाकी भरण्यास लागणारा वेळ बरोबर तासांचा गुणाकार भागिले तासांची बेरीज. म्हणजे काय, एक टाकी भरण्यास 1000 लिटरची टाकी भरण्यास एका नळाला 2 तास लागतात, दुसऱ्या नळाला 5 तास लागतात. तर मग टाकी भरण्यास लागणारा वेळ किती, तर त्या तासांचा गुणाकार भागिले तासांची काय करायची, बेरीज करायची. त्याच्यानंतर वेळ काढण्यासाठी एकूण नळ गुणिले वेळ भागिले सुरू केलेले नळ. म्हणजे 5 नळ दिलेत त्याच्यातले 2 नळ चालू येतं, 3 नळ बंद आहे, अशा वेळेस काय करायचंय, हे सूत्र वापरायचंय. म्हणजे किती वेळामध्ये ती टाकी भरली जाईल याच्यासाठी. बोट व प्रवाह याच्यावर आधारित प्रश्न विचारले गेले तर, एक बोट प्रवाहाच्या दिशेने जात असल्यास दोन्ही वेगांची बेरीज करावी. प्रवाहाचा दिशा म्हणजे नेमके काय, पाण्याचा प्रवाह समुद्रातला असेल, तलावामध्ये असेल, बोट होडी असेल, नाव असेल, तर म्हणजे प्रवाह जिकडे पाण्याचा फ्लो आहे तिकडे जर बोट चाललेली असेल तर त्या दोघांच्या वेगांची बेरीज करायची. दुसरा, बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असेल म्हणजे जर प्रवाह डावीकडून उजवीकडे, डावीकडून प्रवाह पाण्याचा उजवीकडे चाललाय आणि बोट जी आहे तिकडे चाललेली आहे उजवीकडून डावीकडे चाललेली आहे, अशा वेळेस काय करायचं, दोन्ही वेगांची वजाबाकी करायची आहे. तिसरं, समजा बोटेच्या प्रवाहाच्या दिशेनं वेग x म्हटला, बोटेच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं वेग y म्हटलं, तर बोटेचा संत पाण्यामधील वेग काढायचा असेल, संत पाणी म्हणजे पाणी कुठेही वाहणार नाही, स्थिर असेल, अशा वेळेस x अधिक y छेद 2 हे सूत्र वापरायचं. नंतर प्रवाहाचा वेग काढायचा असेल तर x वजा y छेद 2 हे सूत्र काय करायचं, वापरायचं. म्हणजे बोटेचा संत पाण्यातील वेग काढायचा असेल तर x अधिक y छेद 2 आणि प्रवाहाचा वेग, पाण्याच्या प्रवाहाचा वेग काढायचा असेल तर x वजा y छेद 2 या सूत्रांचा काय करायचा, वापर करायचा. याच्यावर आधारित आपण आता स्वाध्याय 12.1 अभ्यासणार आहोत. मजूर एक काम 6 दिवसात पूर्ण करतात. बघा किती मजूर म्हटले त्यांनी, 28. मग काम मजूर गुणिले दिवस. आता काम किती आहे रे, एकच काम आहे, मजूर किती आहेत 28, दिवस किती आहेत 6, त्यांचा गुणाकार करा किती आला 168. नंतर किती मजुरांची संख्या माहित नाही, बरं चला अशीच 2 कामे, काम किती आहे 2 कामे, किती दिवसात पूर्ण करतायत, मग 2 गुणुले किती करावं लागेल आपल्याला आता 168. उत्तर किती आले या दोघांचा गुणाकार 336.
आता दोन काम बघा, पुढे काय म्हटलंय की दोन काम हे 3 दिवसात पूर्ण करतात. दोन काम 3 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे 336 भागिले 3. 336 भागिले 3 किती आलं? 112. हे काय झालं त्याचं उत्तर. आणि पर्याय तुम्हाला काय दिले होते बघा. पहिला पर्याय होता 112, दुसरा पर्याय होता 56, तिसरा पर्याय 28 आणि चौथा पर्याय होता 14. तर ते दोन कामे 3 दिवसात पूर्ण करण्यासाठी आपल्याला किती दिवस लागतील? 112 दिवस. आता पर्याय क्रमांक हा पहिला पर्याय म्हणजे किती मजूर लागतील? तर 112 मजूर लागतील. इकडं मी काय करतो, काम मजूर दिवस म्हणजे इकडं काय झाले मजूर. तर आपल्याला किती? 336 भागिले 3 112 उत्तर मिळून गेलं. एक काम 10 दिवसात करतो व तेच काम 15 दिवसात करतो. आता काम समान आहे, वेगळं नाहीये, एकच काम आहे. अशा वेळेस तुम्हाला सूत्र दिलं होतं बघा. काय दिलं होतं? आता पर्याय पण दिलेले आहेत त्यांनी. पर्याय काय दिलेत बघा, ते पर्याय पण पाहू. 8, दुसरा पर्याय आहे 7, तिसरा पर्याय आहे 6 आणि चौथा पर्याय आहे 5. आता बघा, दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करताय? मग दोघे मिळून बरोबर. संख्या कोणत्या दिल्या? 10 आणि 15. मग काय करायचं? इथं डायरेक्ट सूत्र पण देतो तुम्हाला. संख्यांचा गुणाकार भागिले संख्यांची बेरीज. बरोबर. संख्या कोणत्या? 10 गुणिले 15 भागिले संख्यांची बेरीज 10 अधिक 15. 10 गुणिले 15 किती भेटले? 150 आणि 10 अधिक 15 किती भेटले? 25. आता 25 न काय करायचं? डायरेक्ट भागायचं. 25 सक 150 म्हणजे 25 न काय केलं? 150 ला भागलं तर उत्तर किती भेटलं? 6. पहा 3 नंबरचा पर्याय याचं उत्तर. कळलं? तिसरा प्रश्न आहे बघा. 18 कामगारांनी रोज 8 तास काम केले तर एक काम 21 दिवसात संपते. आता इथं 18 कामगार आहेत. कामगार यांना आपण काय म्हणूया? वर्कर. वर्कर म्हणजे हा काय झाला? W1. रोज किती तास काम केलं त्यांनी? 8 तास काम केलं. 8 तास काम केलं म्हणजे ह्याला आपण काय म्हणूया? H1. H म्हणजे हवर्स. तर एक काम 21 दिवसात बघा, एक काम किती दिवसात संपत आहे? 21 दिवसात म्हणजे त्याला D1 म्हणू. आता परत 6 कामगार वाढवले. इथं काय म्हटलं त्यांनी? 6 कामगार वाढवले म्हणजे काय केलं? आता W2 व रोज 7 तास काम केले. किती तास काम केलं? रोज 7 तास म्हणजे H2. तर तेच काम किती दिवसात संपेल? किती दिवसात म्हणजे याला आपण काय म्हणूया? D2. कळलं? D1 म्हणजे त्या पहिल्या कामगारांना काम करण्यासाठी लागणारे दिवस. W1 म्हणजे कामगार. आता हेच फक्त मी खाली काय करतो? लिहून घेतो बघा. W1 बरोबर 18, H1 बरोबर 8 तास आणि D1 21 दिवस. तसंच इकडं W बरोबर 6 कामगार, त्याच्यानंतर H2 बरोबर 7 आणि काय काढायचं आपल्याला? D2. मग आता काय करावं लागेल आपल्याला बघा. सूत्र या तिघांचा गुणाकार बरोबर या तिघांचा गुणाकार. ह्या तिघांचा गुणाकार बरोबर काय होणार आहे? या तिघांचा गुणाकार होणार. म्हणजेच काय होईल बघा. W1 गुणिले H1 गुणिले D1 बरोबर W2 गुणिले H2 गुणिले D2. आता किंमत टाकून ठेवूया त्याच्यामध्ये बघा. W1 किती आहे? 18, H1 8, D1 21 बरोबर W2 किती आहे? 6 गुणिले H2 7 गुणिले किती? D2 झालं. आता काय करावं लागेल? सगळे इकडे जे उजव्या बाजूला आहे ते काय करायचे? डावीकडे घ्यायचे आणि डाव्या बाजूचे जे आहे ते कुठे ठेवायचे? उजव्या बाजूचे. आता याच्यात काय झालं हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला अगोदर. बघा 21 दिवसात. आता या पहिले किती कामगार होते? 18 होते. आता कामगार किती झाले? 6 वाढवले. कळलं? म्हणजे इथं कामगारांची संख्या जी आहे ती काय होणार? बदलणार. आता ही बदलणारी संख्या मी जी आहे ती कामगारांची काय करतो? खाली घेतो. म्हणजे W2 बरोबर 6 अधिक 18 म्हणजे कामगार किती झाले या ठिकाणी? आता
18 आणि 6 8 आणि 6 14 24 झाले. म्हणजे नवीन कामगार जे आहेत इथं आपल्याला किती घ्यावे लागतील? 24 घ्यावे लागतील. कळलं? इथं पहिल्याच कामगारामध्ये त्यांनी काय केले? वाढवलेत आणि तेच काम आहे, काम बदललेलं नाहीये, फक्त कामगारांची संख्या वाढवलेली आहे. मग आता काय करा? कॅल्क्युलेशन करा. बघा किमती टाकलेल्या बरोबर आल्या का? 18 गुणुले 8 गुणुले 21 बरोबर 24 गुणुले 7 गुणुले D2. D2 म्हणजे काय? दिवस. मग आता कॅल्क्युलेशन केलं काय होईल बघा. हे सगळं इकडे घेतो मी. 18 गुणुले 8 गुणुले 21 छेद 24 गुणुले 7 D2 बरोबर. आता कोणी कोणी भाग जाईल ते ठरवायचं. 7 न भाग जाईल. हे बघा 7 1 7 7 3 21 3 1 3 3 8 24 आणि 8 1 8 1. मग आता राहिलं कोण? 18. म्हणजे पर्याय क्रमांक कितवा? दुसरं. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला तेच काम किती दिवसात संपणार आहे? 18 दिवसात संपणार आहे. प्रश्न आहे तासी 60 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या मालगाडीस 800 मीटर लांब पूल ओलांडायला किती वेळ लागेल? वेळ काढायचा आहे आपल्याला. काय काढायचा आहे? वेळ काढायचा आहे. आता मग अगोदर बघा वेग किती दिलाय? 60 किलोमीटर. बर, मालगाडीची लांबी दिलेली किती? 400 मीटर आणि पोलाची लांबी दिलेली 800 मीटर आणि तो ओलांडायला किती वेळ लागणार आहे हे आपल्याला काय करायचंय? काढायचंय. आता डायरेक्ट काय करतो बघा, इथं सूत्र देतो. वेळ बरोबर मालगाडीची लांबी अधिक पुलाची लांबी भागिले वेग. आता बघा मालगाडीची लांबी इथं काय केले त्यांनी? मिनिट सेकंदामध्ये दिलेलं आहे. मग मालगाडीची लांबी किती आहे बघा? 400. पुलाची लांबी किती आहे? 800 भागिले वेग किती आहे? 60. तो कशात आहे? किलोमीटर मध्ये. त्याचं रूपांतर करावं लागेल आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये. आणि मीटर पर सेकंद मध्ये करायचं म्हणलं याला 5/8 ने काय करायचं असतं? गुणायचं असतं. काल लिहून घेतलंय आपण. आता यांचं कॅल्क्युलेशन करूया. मग कॅल्क्युलेशन करण्यासाठी आता हे 400 आणि 800 किती झाले? 1200 भागिले किती? 60 गुणुले किती? 5. आता हा 18 छेदस्थानी आहे, तो 18 काय होईल? वरती गेल्यानंतर गुणाकाराच्या स्वरूपामध्ये जाईल. म्हणजे इकडे काय होईल? गुणाकार. आता ज्याला भागता येईल त्याला भागूया. भागता येईल का बघा? जाईल भाग. यानं भागूया. हा 0 0 कॅन्सल झाला. राहिलं कोण? 6. 6 दुने 12 आणि हा 0. म्हणजे किती राहिले बघा? 20 गुणुले 18/5. आता 5 ने 20 ला भाग जातोय का? जातोय. 5 1 5 5 चोक 20. म्हणजे उत्तर किती आलं? 72. 18 गुणुले 4 18 चोक 72. 72 सेकंद. पण इथं पर्याय कुठं आहे का? 72 सेकंद नाहीये. मग काय करावं लागेल आपल्याला? मिनिट आणि सेकंदामध्ये रूपांतर करावं लागेल आपल्याला. मग मिनिट आणि सेकंदामध्ये रूपांतर करायचं म्हणल्यानंतर या 72 मधून किती वजा करायचं? 1 मिनिट म्हणजे किती सेकंद झाले? 60. म्हणजे 60 प्लस 12 याचा अर्थ 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट आणि 12 सेकंद. म्हणजे पर्याय क्रमांक किती आला बघा? 3 नंबरचा पर्याय हे त्याचं उत्तर. पेपर मध्ये 72 तुमचं उत्तर आलं. 72 नाही असं गृहीत धरून तुम्ही लगेच ते चुकीचं आहे असं म्हणायचं नाही. म्हणजे प्रश्न चुकीचा आहे असं आपलं पहिलं टार्गेट असतं. पर्याय उत्तर नसलं की पहिलं टार्गेट काय असतं? आपलं प्रश्न चुकीचा आहे. टॅली करून पाहायचं. कळलं? 5वा प्रश्न आहे 36 माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात. जर दिवसांची संख्या 2/3 केली तर आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील? असा प्रश्न आहे. आणखी किती माणसे कामावरती घ्यावी लागतील असा काय आहे? प्रश्न आहे. मग आता आपण M1 D1 बरोबर M2 D2. आता याचा जर विचार केला तर दिवस दोन्हीकडे कसे येतं? माहित नाही. तर मग आपल्याला 36 माणसे माहिती येतं. मग 36 बरोबर आता दिवस काही दिवसात म्हटलंय काय? काही दिवसात पूर्ण करतील. जर दिवसांची संख्या जी आहे 2/3 केली तर आणखीन किती माणसे कामावर घ्यावी लागतील? आता बघा इथं कोण आहे? M2 आणि दिवसांची संख्या किती केली त्यांनी? 2/3. 2/3 दिवसांची संख्या किती केलेली आहे? 2/3 केलेली आहे. इथं दिवसांचा काय विषय?
नाही याचा पहिले दिवस दिले नाही येत, आणखी किती घ्यावे लागतील कामगार ते पाहिजे आपल्याला. मग आता M2 माणसे जे आहेत ते माणसे आपण काढून घेऊ. 36 गुणुले 3/2. मग किती उत्तर आलं बघा. यानं याला भागलं किती आलं 18, म्हणजेच किती 18 गुणुले 3 म्हणजे 18 तरी किती भेटले 54. म्हणजे टोटल माणसं किती झाली आपल्याला आता 54 झाली. पण आधी माणसं किती आहेत 36, झाली किती 54. आणि प्रश्न काय आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील. म्हणजे बघा माणसे बरोबर 54 वजा किती करावं लागेल आपल्याला 36 करावं लागेल. मग 54 वजा 36 म्हणजे किती भेटलं 14 तून 6 गेले 8 राहिले म्हणजे 18. म्हणजे आणखीन जास्त माणसे जे आहे किंवा किती माणसे आणखीन किती माणसे कामावर घ्यावी लागतील त्यांना 18 माणसे जे आहेत ते आणखीन कामावरती घ्यावे लागतील. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असणार आहे. कळलं आहे. एका हौदाच्या 6 तोट्या एकदम सोडल्यास तो 3 तासात पूर्णपणे रिकामा होतो. बघा एक हौद आहे भरलेला, त्याला 6 तोट्या आहेत, त्या एकदम सोडल्या तर 3 तासात रिकामा होतो. तर त्याच्या 4 तोट्या एकदम सोडल्यास तो किती तासात पूर्णपणे रिकामा होईल ते काढायचंय आपल्याला. काय किती तासात पूर्णपणे रिकामा होईल. मग आता लक्ष द्यायचंय किती तोट्या आहेत 6 तोट्या. रिकामा व्हायला किती वेळ लागतो 3 तास. बरोबर. मग आता एक तोटी एका तोटीला तो हौद रिकामा करण्यासाठी किती वेळ लागेल 6 गुणुले 3 म्हणजे 18 तास एवढा कालावधी लागेल एका तोटीसाठी. पुढे काय म्हटले 4 तोट्या एकदम सोडल्यास. बघा आता 4 तोट्या एकदम सोडल्यास किती तासात पूर्णपणे रिकामा होईल. मग वेळ काढायची आपल्याला. किती तास झाले एका तोटीला 18. 18 भागिले 4 तोट्या मग किती होईल बघा 4 चौक 16 दशांश चिन्ह किती राहिले 2 0 दशांश चिन्ह 4 पंचे 20. किती वेळ लागणार आहे रिकामा व्हायला 4.5 तास. किती तास 4.5 तास. आता 4.5 म्हणजे कुठे आहे 4.5 तास. पर्याय क्रमांक 2 यालाच आपण असं लिहू शकतो 4 पूर्ण 1/2 4.5 तास एवढा कालावधी त्या हौदाला रिकामा होण्यासाठी लागणार आहे. प्रश्न 7वा आडगावाहून बघा अडगाव गावाचं नाव आहे. अडगावहून कडेगावला जाण्यासाठी दीपक सकाळी बघा कोण इथं आपण आडगाव आणि इकडं कडेगाव इकडं दीपक हा आडगावहून किती वाजता सकाळी 9 वाजता. ताशी म्हणजे एका तासाला तो 4 किलोमीटर वेगानं जातो. म्हणजे 4 किलोमीटर काय झाला पर आवर स्पीड. त्याच्यानंतर दिलीप सकाळी 10 वाजता. हा 9 वाजता हा 10 वाजता. हा पण ताशी म्हणजे एका तासाला 5 किलोमीटर वेगानं हा त्याचा वेग झाला. दोघंही पायी चालले तर त्या प्रवासात दोघांची भेट किती वाजता होईल असा प्रश्न आहे. आता मुळात या दीपकचा तासी वेग 4 किलोमीटर आहे आणि दिलीपचा तासी वेग किती आहे 5 किलोमीटर आहे. आणि आपल्याला काय करायचंय किती वाजता त्यांची भेट होईल. म्हणजे अगोदर आपल्याला काय करावं लागेल वेळ काढावा लागेल. त्या वेगाचा फरक काढून घेऊया. एक किलोमीटर पर आवर्स वेगाचा फरक किती आहे 1 किलोमीटर पर आवर्स. आता हा झाला वेगातला फरक. आपल्याला काय करायचं वेळ काढायचा आहे तो किती वाजता भेटणार आहे. मग वेळ काढण्यासाठी 4 तास भागिले 1 किलोमीटर पर आवर्स म्हणजेच या ठिकाणी उत्तर आपल्याला किती भेटणार 4 तास वेळ. आता दोघांची भेट म्हणजे हा भाऊ कोणता दीपक 9 वाजता निघालाय दिलीप 10 वाजता निघालाय. मग आता वेळ किती लागणार आहे त्यांना भेटायला 4. आता मेन दोघांची भेट किती वाजता विचारली आहे. भेट काय किती वाजता विचारलेली आहे. आणि मग आपण काय करूया त्यांची भेट. आधी कोण निघालं होतं दीपक. तू आधी पुढे जाईल. नंतर दिलीप निघाला होता 10 वाजता. म्हणजे दिलीपचं आपल्याला करावं लागणार आहे भेट किती वाजता होणार आहे. दिलीप किती वाजता निघाला होता 10 वाजता. 10 अधिक 4 म्हणजे किती झाले 14 वाजता ते दोघं एकमेकांना भेटतील.
14 वाजता म्हणजे किती? 14 म्हणजे किती? दुपारी 12च्या पुढे गेलेला आहे, म्हणजे 1 आणि 2 म्हणजे दुपारी 2 वाजता त्या दोघांची काय होणार आहे? भेट होईल. म्हणजे पर्याय क्रमांक किती आहे? तिसरा हा त्याचा पर्याय आपल्याला पाहायला मिळतो. दुपारी 2 वाजता ते काय होणार आहे? तर 8वा प्रश्न आहे, सतत चालू ठेवलेल्या पाण्याच्या 4 सारख्या टोट्यांनी 10 तासात भरणारी टाकी 8 तासात भरण्यासाठी किती टोट्या चालू ठेवाव्या लागतील? आता इथं आपण 4 सारख्या टोट्यांनी म्हणजे T1 4 किती तास, H1 10 तास, भरणारी टाकी 8 तासात म्हणजेच H2 8 तासात किती तोट्या म्हणजे T2 असं गृहीत धरू आणि T2 ची किंमत काढू. मग आता बघा, T1 गुणुले H1 बरोबर T2 गुणुले H2. किंमत टाकूया. T1 किती आहे? 4. H1 किती आहे? 10. T2 किती आहे? काढायची किंमत त्याची. H2 किती आहे? 8. आता काय होईल बघा, T2 बरोबर 4 गुणुले 10 40 भागिले किती? 8. 8 ने 40 ला भागा, 8 पंचे 40 म्हणजे T2 बरोबर 5. याचा अर्थ काय? किती 8 तासात टाकी भरण्यासाठी किती तोट्या चालू ठेवाव्या लागतील? 5 तोट्या ज्या आहेत त्या 5 तोट्या चालू ठेवाव्या लागतील. म्हणजे पर्याय क्रमांक 1 ते त्याचं उत्तर. 9वा प्रश्न आहे, 700 मीटर लांबीची आगगाडी 60 किलोमीटर वेगाने धावते. तिला एक बोगदा ओलांडण्यास 1 मिनिट एवढा वेळ लागतो, तर बोगद्याची लांबी किती असेल? आपल्याला काय करायची आहे? बोगद्याची लांबी काढायची आहे. अगोदर आपण काय करूया, ही 700 मीटर लांबीची आगगाडी झालेली आहे, टोटल अंतर काढूया. काय करायचं आपल्याला? अगोदर टोटल अंतर काढायचं आहे. मग वेग किती आहे? 60 किलोमीटर. आगगाडीची लांबी किती आहे बघा? आगगाडी लांबी 700 मीटर आहे आणि तिला तो ओलांडण्यास किती वेळ लागतो? 1 मिनिट. आता एकूण अंतर बघा, इथं पर्याय देतो. पर्याय 100 मीटर, दुसरा पर्याय 500 मीटर, तिसरा पर्याय 200 मीटर, चौथा पर्याय 300 मीटर. आता एकूण काय काढायचं आपल्याला? एकूण अंतर. एकूण अंतर बरोबर वेग गुणुले वेळ. वेग किती आहे? 60. किलोमीटर मध्ये, मिनिट मध्ये, मीटर पर सेकंद मध्ये करायचंय म्हणजे याला कितीने गुणावं लागेल? 518 गुणुले वेळ किती आहे? 1 मिनिट. 1 मिनिट म्हणजे किती? 60 सेकंद. आता इथं कॅल्क्युलेशन करूया आपण बघा. कॅल्क्युलेशन केलं तर काय होईल? 60 गुणुले 60 36 गुणुले 5 भागिले किती? 18. आता 18 न भाग जातो का? जातो. कितीचा गेला बघा? 18 एका 18, 18 दुने 36, 18 दुने 36 म्हणजे बरोबर 200 गुणुले 5 0 0 5 दुने 10. अंतर किती भेटलं? 1000. अंतर किती भेटलं? 1000 मीटर. हे कोणाचं भेटलं? एकूण अंतर भेटलं. आणि आपल्याला माहिती एकूण अंतर म्हणजे काय? बोगद्याची लांबी प्लस आगगाडीची लांबी. मग आपल्याला कोणाची काढायला सांगितली? बोगद्याची. मग बोगद्याची लांबी बरोबर एकूण अंतर वजा आगगाडीची लांबी. एकूण अंतर किती आहे? 1000. आगगाडीची लांबी किती दिलेली आहे? 700. म्हणजे बोगद्याची लांबी जी आहे ती किती भेटली? 300 मीटर भेटली.
पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर. 6वा प्रश्न आहे, 8 कामगार एक काम 16 दिवसात संपवतात. 4 दिवसानंतर 2 कामगार कमी केल्यास ते काम एकूण किती दिवसात पूर्ण होईल, असा प्रश्न आहे. बघा काय म्हटलंय, 8 कामगार एक काम 16 दिवसात, 8 गुणुले 16 किती उत्तर आलं बघा. 8 सक 48, 8 4 4, 8 1 8 4 12, 128. ओके. त्याच्यानंतर 4 दिवसानंतर काय करायचंय आपल्याला, 4 दिवसात जर हे 8 कामगार एक काम 16 दिवसात पूर्ण करतात म्हणजे 128 दिवस, 128 कामगार 128 काय झाली संख्या भेटली आपल्याला. आता 4 गुणुले 8 परत 4 दिवसात किती किंवा 4 कामगार किती काम करू शकतात, 8 चौक 32. यांची काय करायची, वजाबाकी करायची. 8 मधून 2 गेले 6, 12 तून 3 गेले किती राहिले 96, 12 तून 3 गेले किती राहिले 96. आता परत त्यांनी काय म्हटलंय, 2 कामगार कमी केले. नवीन कामगार बघा, नवीन कामगार किती आहेत, 8 वजा 2 म्हणजे 6 झाले नवीन कामगार. आता या नवीन कामगारांना काय करायचं, ह्या कामाला भागायचंय. मग आता दिवसाला भागू म्हणजे दिवसाला भागू या नवीन कामगारांना 96 काम काय करायचं पूर्ण करायचे. आता काम करण्यासाठी आपल्याला काय करायचं, 6 न त्या 96 ला भागावं लागेल म्हणजे या कामगारांना भागावं लागेल. आता किती दिवसात बघा, म्हणजे 96 भागिले किती 6. आता 96 भागिले 6 म्हणजे उत्तर किती भेटलं, दिवस काढतोय आपण 16 सक 96, 16 दिवस. आता पर्यायात 16 पण आहे, 20 पण आहे, 4 पण आहे, 6 पण आहे. मग पर्याय कोणता बरोबर, हे दिवस निघले, एकूण दिवस नाही निघलेले, एकूण दिवस काढायचे आपल्याला, एकूण किती दिवसात काम पूर्ण होईल. आणि म्हणून एकूण दिवस बरोबर 16 अधिक 4, 16 अधिक 4 बरोबर किती 20. म्हणजे पर्याय क्रमांक 2 किती दिवस लागतील तेच काम संपवण्यासाठी त्याला 20 दिवस लागणार आहेत. अशा प्रकारे हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटनही दाबायला विसरू नका. धन्यवाद.